प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मतदारांना साथ घातली जाते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून बाईक रॅली काढली आणि मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे। तर कामठी या मतदारसंघातून स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना त्यांनी इथं बाईक रॅली काढलेली आहे। ते स्वतः बाईक चालवत पुढे गेले आणि मतदारांना आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन केलं। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि अखेरच्या दिवशी प्रत्येक पक्ष मतदारांना जे आहे ते साथ घालण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहे। भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खुद्द जे आहे ते बाईक रॅली काढत या ठिकाणून जे आहे ते प्रचार करणार आहे। भाऊ, काय सांगाल, चक्क बाईक रॅलीचं आज अखेरच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी? मी मागच्या 7 दिवसापासून जेव्हा माझ्या मतदारसंघात जातो जास्तीत जास्त बाईक वापरतो। काल कामठी शहरातील मी 3 दिवस प्रवास केला, बाईकने गेला। आमच्या युवांची इच्छा असते की बाईकवर आमच्या उमेदवारांनी आलं पाहिजे आणि मी नेहमीच असंही किंवा एखाद्या वेळी निघून जातो कुठल्या गावात तर बाईकने जातो। मला असं वाटतं की बाईकचा प्रवास करणे, कार्यकर्त्याचा प्रवास करणे हा प्रचाराचा एक भाग आहे आणि कार्यकर्त्याशी कनेक्ट होण्याचाही भाग आहे। बाईक रॅलीच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी उत्साह तयार होतो आणि मतदानामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी काम करतात। शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे। 165च्या वर्षी टिकतील असा मला विश्वास आहे। महायुतीचा मॅनिफेस्टो जाहीरनामा आमच्या महाराष्ट्र जनतेने स्वीकारला आहे। काँग्रेसचा जाहीरनामा फेटाळला आहे। आत्ता प्रचंड ताकदीने लोक महायुतीच्या मागे उभे झाले आहेत। मला असं वाटतं आम्ही चांगल्यापैकी जिंकू। या ठिकाणून जे आहे ते त्यांच्या निवासस्थानावरून चंद्रशेखर बावनकुळे खुद्द जे आहे ते बाईक रॅली काढत या ठिकाणी जे आहे ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।